केलेली आहे. त्याला 40 वर्ष वर झाले. जव्हारमध्ये 40 वर्ष. त्याच्या आधी त्यांनी सुरुवात केलेली होती आणि आत्ता दिव्य विद्यालय म्हणून ती संस्था इथे त्यांनी आणून अजून मोठी केलेली आहे, अजून दिव्य केलेली आहे. नावाप्रमाणे दिव्य. आणि एवढा राष्ट्रपती पदक पुरस्कार मिळालाय. राष्ट्रपती पुरस्कार मिळालाय आणि इतरही अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. यासाठी आपण सगळे यासाठी इथे आलोय. हेच आपल्यालाही आनंद देणारी गोष्ट. त्यांचं कार्य एवढं तर आहेच, आपल्यालाही खूप आनंद आहे. मी दुसऱ्यांदा येते. तुझ्या वयाचे आता 75 आहे, पण पहिल्यापासून म्हणजे अगदी बालपणापासूनच संघाचे स्वयंसेवक आणि त्यांच्याशी सगळे म्हणजे जे जे कार्यवाह झाले, सहकार्यवाह, आणखी आत्ताची जी आहेत मोहनजी भागवत वगैरे, त्यांच्या आधीपासून बाळासाहेब, त्याच्या आधीपासून त्यांचे सर्वांशी संपर्क आहे. आणि त्यांनी काल एकच सांगितलं की मला इथून काय मिळालं तर प्रत्येकाची गुण शोधायची, दोषांकडे दुर्लक्ष करायचं आणि गुण काय आणि त्याचा फायदा आपण समाजासाठी आणि सर्वांसाठी काय करू शकतो. त्यांचं बघितलं तर सतत छोटी डायरी असते, नाव लिहून घेणं. कोणी नवीन भेटलं, आता मी एकाचंही नाव नाही लिहून घेतलं, पण तुमची आवड, तुमचं हे सगळं घेतल्यानंतर आम्ही सगळे म्हणतो एकदा बिमलजींच्या डायरीत नाव घेतलं की तो अडकला. म्हणजे इतक्या त्या ह्याच्या पद्धतीने त्यांच्याकडनं वेळेचं नियोजन. तुम्ही 11 वाजता सांगितलं तर 11 वाजून 1 मिनिटं सुद्धा होणार नाही. 1:30 वाजता बंद करायचं म्हणजे 1:30 वाजता तुमचा कार्यक्रम बंद झाला. म्हणजे सगळे संघाचे नियम आणि संघाचे ह्या दृष्टीने त्यांनी इतके वर्ष काम केले. अनेक वर्ष अनेक संस्थांमध्ये जे जोडलेले आहेत. 75 होती त्याच्यासाठी 75 वर्ष पूर्ण आले आणि म्हणून खास मोहनजी भागवत कार्यक्रमाला आलेले. आणि मग इतर विशेष सांगायचं म्हणजे तुम्ही शिकवलेलं जे आपण वाढदिवसाचं गीत आमच्या मुलांनी त्यांना पाठवून दिलं बरं का. आज ऐका ना तुम्ही. पाठवून दिलं आणि विमलजींना ते खूप भावलं. आता त्यांचं जे एक फिल्म तयार केली, त्या फिल्मची सुरुवात आपल्या गीताने झाली. मला शुभेच्छा. आणि मला त्यांनी मेसेज पाठवला की सर्वात अमूल्य असं मला गिफ्ट मिळालं. म्हणजे मुलांकडल्या संस्कृतला आपण एवढं पुरस्कृत करतोय आणि इंग्लिश चालूच असतं, पण त्यांना ते खूप सुंदर आपल्या मुलांनी पाठवलेलं. मी त्या दिवशी त्यांचा 16 नोव्हेंबरला वाढदिवस असतो, त्या दिवशी आम्ही इथे उभं राहून त्यांना तो शुभेच्छा दिल्या. पण त्यांनी लगेच सांगितलं की मला अमूल्य अशी ही गिफ्ट मिळालेली आहे. आणि मला माहितीच नव्हतं. काल त्यांची फिल्म दाखवली, त्या फिल्ममध्ये आपलं शुभेच्छाचं पहिल्यांदा दाखवलं. म्हणजे असे अशा दृष्टीने आयुष्यभराचं त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे की त्या पुस्तकाच्या ह्याच्यानी तर त्यांचं जीवन चरित्र पूर्णपणे काल त्यांनी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून बोध घेणं आणि मग संघाला त्यांचं जे वक्तव्य आणि मला संघामध्ये येणारा लोक म्हणतात संघाला आलेला माणूस कसा, तुम्ही काय ट्रेनिंग देता. त्यांनी नाही, आम्ही काहीही ट्रेनिंग देत नाही आणि आमच्याकडे येतात, मुलं खेळतात, त्यांची मैत्री होते, दोस्ती होते. मला मासिक मिलनाचं, मुंबईला मासिक मिलनाचं वर्ग एकत्र सुरू झालं. म्हणजे जे व्यापारी आहे, उद्योगपती आहे, तरुण वर्ग आहे, त्यांना एकत्र कसं केलं जातं, त्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव कामातून होते. कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण न देता आमच्याकडे आज आणि आजचं जे आपण इलेक्शन इतक्या म्हणजे ह्याच्यानी जिंकलंय हे संघामुळे. जिल्ह्यानंतर तेव्हा पालघर जिल्हा नव्हता,
ठाणे जिल्हा होता आणि इथे नुकतीच शाळा सुरू झाली होती प्रगती प्रतिष्ठा. तुम्ही ठाण्यातले जे आहेत त्यांना सुनंदाताई पटवर्धन माहिती असतील. ठाण्यातल्या माहिती. ठाण्यातल्या माहिती. हा तर वसंतराव पटवर्धन आणि सुनंदाताई पटवर्धन आता राजू दादा आहे. तर त्यांनी मला बोलवलं की तुम्ही ठाण्यातले आहात, तशा जव्हारसारख्या ठिकाणी तुम्ही आमच्याकडे यावं असं. आणि अशा वेळेला आम्ही शाळेतनं मला घरी बोलवायला येत होती. त्या सर्व शाळा अनुदानित होत्या. पण मी माझ्या आईवडिलांना सांगितलं की रेल्वे लाईनला कुणी शिक्षक मिळू शकते, इथे मिळणार नाही. आणि एक तुझं मंदिर झाडाला मी वडिलांच्या बरोबर जायचं. तर ते मंदिर किती मोठं आहे ना, आणि मग रविवारी असं जायचं. तर एक बाळपूर म्हणा आई वडिलांकडनं मिळालेलं होतं. थोडासा विरोध पत्करून मी जव्हारला आले. राम मंदिरामध्ये शाळा, कुठली प्रतिकूल परिस्थिती, जव्हारमध्ये एकही व्यक्ती ओळखीची नाही. आणि एका डॉक्टरांची ओळख करून दिली, डॉक्टर रश्मीकर. मला सांगितलं सुनंदाताई की तुम्हाला काय अडचण आली तर या डॉक्टरकडे जायचं. अशा रीतीने अगदी प्रतिकूल परिस्थिती शाळा सुरू झाली. इथल्या ठिकाणी देणगी दिली शामराव तेंडुलकरांनी, ते पण आता नाहीये. ती एकत्र जमीनमध्ये पहिल्यांदा शाळा बनली हॉस्टेलमध्ये. 3-4 वर्षानंतर आम्हाला शाळेला अनुदान मिळालं आणि मग स्टाफ वाढत गेला. असं करत करत ते शाळेमध्ये कर्णबधिर मुलं इंटिग्रेशन करणं, 10वी पास होणं, आणखीन म्हणजे फोक डान्स जो लोकनृत्य आहे ते 2-3 एकत्र करून नेलेलं. आणि कर्णबधिर मुलांना खुणा करायला लागतात, पण आम्ही हा डान्स बसवल्यामुळे त्यांनी एक ॲक्शन बरोबर बदलल्या. नाहीतर आसामपासून सगळे लोक आलेले होते. तिथे सत्याग्रह संस्था, त्यात आपला पहिला नंबर आला. डहाणू स्टेशनवरती मोठ्या जल्लोषामध्ये आमचं स्वागत झालं. आणि असं सगळं हे सगळं ऐकून. आणि 2009ला मात्र मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. 2009ला मिळाला. तेव्हा सुद्धा जव्हार नाही, कोणीतरी विचार नाही भांडुपला वगैरे नव्हते. ठाण्यालाच होते. ठाण्याला 2 वर्ष. मी जाऊन आले. अच्छा. म्हणजे काय झालं, कमलिनी कर्णबधिर विद्यालयाला अनुदान मिळालं. साठ्यांचं पण आहे, साठे पण आहे, साठ्यांचं कमलिनी कर्णबधिरांचा आणि आम्ही शिक्षण कर्णबधिरांच्या मध्ये सायन्स सिस्टीम, साइन लँग्वेज आणि चेहऱ्याचे हावभाव, डोळ्याचे हावभाव याच्यावरच सगळं काही अवलंबून आहे. आणि पुन्हा हळूहळू आपल्याला बाजूला करायचे आणि त्यांना बोलायला शिकवायचं. आता वाघ यंत्रणेमध्ये काही दोष नसतो, परंतु त्या वाघ यंत्रणेचा उपयोग न केल्यामुळे ते थोडेसे बरोबर उपयोग हे होऊन जातात. त्याच्यातला लवचिकपणा जातो. त्यांना आपण एखादा हात नका वापरले, जर फ्रॅक्चर वगैरे झालं तर आपण बरेच दिवस जर पायाचा वापर नाही केला तर तो पाय हळूहळू आपल्याला चालायला लागतं. हळूहळू त्याला पुन्हा तयारी करावी लागते. आणि भाषा ही आपण ऐकून शिकतो आणि ऐकून परत मग ती आपण रिपीट करतो, बोलायला शिकतो. म्हणजे ऐकणं क्रिया नसल्यामुळे त्यांना बोलणं जमत नाही. पूर्ण उच्चार सगळे सहभाग व्हायचे, पण डायरेक्ट 100% त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नव्हते. मी जव्हार, कोण ठाण्याला, कोण पुण्याला, ते सगळं एकत्र करून केलं. लायन्स क्लबला मदत घेतली. मी एक वर्कशॉप 2004 सुरू केलं. वर्कशॉप सुरू केले इथल्या लोकांना रोजगाराच्या दृष्टिकोनातून. आणि म्हणून मग ते सामान्य मंगलदास मार्केटमध्ये विकायला जायचे, म्हणून तिथे ओळख झालेली. आणि मग त्यांनी लायन्स क्लबचे ते अध्यक्ष झाले. त्यांना खूप कौतुक वाटायचं की बाबा जव्हार कुठे या मार्केटमध्ये इथे येत आहेत. मग मी शाळा सुरू करते सांगितलं. मग त्यांनी सुरुवातीला 8,000 रुपये, मग 11,000, मग 21,000 असं त्यांनी द्यायला सुरुवात केली. नंतर दादरला कोणाला माहिती असेल तर दादा महाराजांचं सत्संग झालं.
2013 साली सेवा युके म्हणजे त्यांनी असं ठरवलं की जेव्हा लातूरला भूकंप झाले आणि मोठ्या प्रमाणात निधी गोळा करून त्यांनी भारतात पाठवला. आता परपुढे काय म्हणजे ज्या लोक एकत्र आले, मग त्यांनी असं ठरवलं की आपण दिव्यांग क्षेत्रात काम करायचं. ज्या ठिकाणी कोणतीच मदत नाही अशी ज्या संस्था असतील त्यांना आपण जाऊन काम करायचं. तेव्हा विमलजी केळकर आणि हे आपले भैयाजी जोशी, तर रमेशजी मेहता, हे मुंबईचे 3 जण, आणि भैयाजी जोशी तर संघ चालक आहे. मग त्यांना दे ना. हा, काय अडचण आहे बघा. आणि मग सेवा युकेची काही लोक आली, एक इंटरव्ह्यू झाली माझी, आणि 2015 म्हणजे 13ला मंजुरी झाली, 14 साली बांधायला सुरुवात केली, 15 म्हणजे आता एक 10-11 वर्ष. आणि मग ह्याचं लोकार्पण भैयाजी जोशीने केलं. त्यामुळे पण खूप मोठ्या संख्येने आहे. माझ्याकडे त्याचा व्हिडिओ वगैरे असेल तुम्ही ना शेअर करा हे सगळं, कारण मी ग्रुपवर टाकणार म्हणजे मला करा, मी सगळ्यांनाच करेन मग ते. आणि तुम्ही सगळं सहभागी व्हा, म्हणजे मी एका जागी आहे. आणि ट्रिपच्या बॉब ब्लॅकमन हे इंग्लंडचे खासदार, परंतु त्यांना